बरं म्हणजे कासर नाद ही नाद हो, ज्याचे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोण कशाला कोणाला नाव नाही ती ह्याच बैलाला सगळ्यांनी कमी समजले हम्म. आणि ह्याच बैलाला मी सगळ्याला मारणार हम्म. तेवढ्या करण्यासाठी काठवडी घोडा आणलाय. बरं एकदा मला इकून टाकू हम्म. तिच्या अंगावर पळतच गेला एकाच म्हणलं ही बैल हा ही बैल हा नाही पळाला किंवा आपली गाडी नाही बसली ना बसू द्या हम्म. आज न उद्या बसणार आता मी वैरण कचून टाकतोय. हम्म. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव मध्ये. आज मित्रांनो आपण मोडलीमचा भारत म्हणजे मित्रांनो मोडलीमचा भारत मला वाटतं माडा केसरीचं मैदान त्या मैदानात सगळ्यांनी बघितलं असेल. त्यानंतर मला वाटतं कालच्या मैदानात पुजारवाडी मैदानाचा 1 नंबर झाला आणि त्या बैलाची मुलाखत घेण्यासाठी आपण आलोय. तर नमस्कार. नमस्कार. काय सांगताल बैलाबद्दल? बैलाच्या स्पीड बद्दल म्हणसाल तर बैल दोन्ही खांदी कडे पळतो आतने पळतो. 4 खांद म्हणलं तरी चालते, काय अडचणच नाही. चला बैल तो निमसाखरनं घेतला होता. कितीला घेतला काय? तो आपण घेतला होता 91,000 91 आदत असताना. मी काय बघितलेलं कसं कुठं बघितलेलं कसं काय नाही, सहज असं मैदानला गेलतो बारामतीच्या त्यावेळेस आमच्या समोर पळाला होता. विचारलं वासर कोणाचा आहे बाबा, द्यायचा आहे का? तर म्हणला द्यायचा आहे. म्हणला त्याचा व्यापारच आहे ना घरचा. मग बघितल्यावर मग तिथंच व्यवहार झाला मैदानात. 91,000ला घेतला. 91,000. मग आदत मध्ये काय किती गाजवलं काय ते? आदत मध्ये काय होत होतं, बैल भरपूर पळत होता वासरू, पण त्यावेळेस पैर होत नव्हतं. म्हणजे पळत होता पण तेव्हा पैर होत नव्हतं. पैर होत नव्हतं. मग ही बैल जातीनं म्हैसूरी का कसा? तो दुगल मध्ये येतो. दुगल मध्ये आदत मध्ये गुलाल नाही झाला त्याचा? झालता की 1 गुलाल झालता याला कुर्डवाडीला. कुर्डवाडीला त्यानंतर 4 नंबर केलता. उजेडात कुठं आला बैल लय? उजेडात आपलं माडा केसरीला. काय झालं? माडा केसरीला आपण पायऱ्यासाठी भरपूर जणांना फोन करत होतो, पण कोण होय म्हणत नव्हतं. मग त्यावेळेस आपण कनेरखेडच्या मामाला माणिक आहे ना आता पळतोय तो, त्यांना कुर्डवाडीला मैदान होतं आपल्या इथं. त्यावेळेस ते आपल्या घरी मुक्कामी आलते. भारतची मोठा भारत आणि त्याची गाडी पळली होती तिथं. मग त्यावेळेस आपण बोलत मामाला म्हणलो त्यावेळेस आपल्याला एक मैदान मामा बैल द्या. मग मामा म्हणलं तुमच्या भागातला मैदान पडू द्या. म्हणलं त्यावेळेस आपण देऊ तुम्हाला 100% बैल. 7 महिन्यानंतर मैदान पडलं आपल्या भागात. त्यावेळेस त्या मामाला आपण कॉल केला, आयला मामा मैदान पडले, कसं करायचं? मामा म्हणलं बिंदास हाणू गाडी, काय अडचण नाही. मग त्यावेळेस मामा बैल घेऊन आलं इथं एका फोनवर. त्यावेळेस आपण तिथं 5 नंबर केला. गट का सेमी काय? गट बी सुट्टा काढला, सेमी कडून पळून काढला. गट सेमी काढला. फायनलला काय झालं? फायनलला 5 नंबर केला. आपण थोडं खाली गणलो, सुट्टीत थोडं लेट गाडी सुटली. बरं, ड्रायव्हर गाडी जर लेट सुटत नव्हती तर माडा केसरीला सगळ्यांनी बघितलं, बैल सेमीला पण भरपूर पळाला, फायनलला वाटत होतं 1 नंबर केली. काय अडचण आली नक्की? सुट्टीमध्येच थोडी गाडी महाग सरली. काय बैल उभा राहतो शांत, पण माने कसा लय चालाक बैल आहे. त्याला माणसं आलेली चालत नव्हती. त्यात त्यांच्यातल्या पोराने एका थाप असा माग हात लावायला आणि त्याला लात मारा गाठ पडली. तो पोराला माग बागा गेला असा बैल माग सरला. त्याच्यामुळे थोडी लेट सुटली गाडी. लेट सुटत नव्हती तर मग 1-2 मध्ये कुठे खेळलो असतो. तर बैलाच्या अंगावर पण गाड्या चांगल्याच होत्या. बरं, ह्या बैलाची गाडी पहिल्यांदा कुठे बसला, कधी बसला? ह्याची गाडी आमच्या इथं करोळे भागात एक असं बारकं यात्रेचं मैदान भरलं होतं, त्यात पहिल्यांदा हाणाय बोलवलं होतं मला. त्याच्यानंतर इकडं पेनूरला बसलो. आता माडाला कोणी आणली? मीच आणली माडा. बैलात काय म्हणजे वेगळं पण काय बैलाचं, म्हणजे खालनं वरपर्यंत किंवा अनेक लोक म्हणत होते खाली 700-800 फुटच बैल पोहतो, अनेक लोक म्हणायचे. काय वाटतं तसं? तसं काय नाही, बैल 1000-1100 फूट बिरान काढतोय सगळं. आता खालनं लय तडा काय? खालनं लय स्पीड आहे, भरपूर स्पीड. 2 चकडे म्हणलं तर तयारी आहे काढायची खालनं बैलाची. आणि बैल काय असा हाणावा म्हणूनच नियम नाही, फक्त बैल आवाजाला पळतो आमच्या. दुसऱ्या ड्रायव्हरच्या आवाजावर पळत नाही, माझ्याच आवाजावर पळतो. तुम्हाला भेटते? भेटतोयच. त्यानंतर कुठं मग गुलाल, किती गुलाल झाले? हे गुलाल सगळं 4 झालं. 4 गुलाल. कुठलं कुठलं? कोरडवाडीचा पहिला झाला, नंतर आमच्या इथं झाला परितेचा झाला, करोळ्याचा 1 झाला, माड्याचा 1 झाला. 5 झालं, 5 गुलाल. आणि हे कालचा पुजारवाडीचा 1 नंबर. कालचं 1 नंबर काय वाटत होतं? कसं काय नाही, गाडी चांगलीच पळाली होती. गटाला पण गाडी चांगली पळत होती. काय पण गाडी थोडी अशी मोकळी पळत होती, उघडी झाली ती गाडी पब्लिक मधनं. गाडीतनं गाडी सुट्टी लई पळाली आणि उघडी झाल्यावर कसं वासरून बैल आहे, वासरू पब्लिकला बोलून जर का आता आलं तर गाडी फॉल होणार, आणि बैल जास्त वाढला तर वासरू तसाच जाईल. ह्या हिशोबाने मी धरूनच आणली होती गाडी.
त्या यशी काय लय हाणायची गरज लागली नव्हती. सेमीला शेमीला काय नाही, बैलाच्या अंगावर गाडी चांगलीच होती. बैलानं नुसते 2-4 थापा लावस गाडी सुट्टी काढून घेतलेली. बैलानं कडेच अंतर ठोत गेला बैल. बर सेमी झाले, फायनलला 1 नंबर. Final ला 1 नंबर होईल आपला. आता ह्यांना बाकीच्या कसं वाटत होतं, गट काढल्यानंच वाटायचं गटले थोडक्यात निघलाय 100% शिमीत कुठं मार खात असते. शिमी निघल्या ह्यांना वाटलं शिमी निघालाय फायनलला काय खरं असतं ह्या गाडीचं. पण माझा आत्मविश्वास पहिल्यांदा होता की केला तर ही जेव एक करीन, नाहीतर करणार नाही. म्हणजे आतापर्यंत किती ड्रायव्हर तुम्ही गाडी आणली आणि किती 1 नंबर किती तुमचा खालचा? असं सांगू शकत नाही, एवढे 1 नंबर केले ते. 1 नंबर सांगू शकत नाही. बरं सगळ्यात म्हणजे आवडता बैल म्हणलं तर कुठला? सगळ्यात आवडता बैल म्हणलं तर 1 नंबरला राणा आणि 2 नंबरला भारत. भारतचं काय वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे गाडीवर जास्त पोहतोय का पब्लिकने जास्त पोहतोय? बैलाला गाडीचं असलेलंच काही सुख नाही, नसलेलंच काही सुख नाही. फक्त बैलाची अशी कंडिशन आहे, खाल्ल्या कडेला गाडी उभा राहिली एकदा तर गाडी असली पाहिजे, नसली तर मग कडव नसली चालते. आता बैलाचं वय काय आहे? त्या बैलाचा आत्ताशी बैल 4 आहे. 4 झालाय. म्हणजे किती वर्ष झालं? आपण आणून 2 वर्ष झाले. आणि पहिला 1 वर्ष झालं. वर्षाचा 3-3.5 वर्षाचा 3-3.5 वर्षाचा बैल आहे. बाय दाताला 4 आहे. पण 5वा गुलाल म्हणजे काय अडचणीत होते? म्हणजे इतक्या दिवस तुम्ही आता येता इकडे येऊया, काय अडचणीत होती? म्हणजे आता 5 गुलाल झालं, 5 गुलाला मला वाटतं 1 नंबरचा 1 कालचा गुलाल. बैल एवढा पोहतोय, मग अडचण काय येत होती? पायऱ्यातच नडत होतो आपण. काय विषय होता? पैरे होत नव्हते ना, देत नव्हते ना बैल. होय म्हणायचे, नाही म्हणत नव्हती कधी. देतो म्हणायचे, पण फोन केलाय म्हणा पुढल्या मैदानाला बघूया, ह्या मैदानचं झालेलं आहे म्हणून. म्हणजे त्याला पैरच भेटत नव्हतं. पैर तुम्ही कसलं पैर घाला? त्यात कसं आहे, आमचा भाग लय खाली आहे. तुम्ही तर बघितलं आता किती लांब आलाय तुम्ही. त्यामुळे त्यात अडचण येत होती. खाली बैल पळतो हे माहित नव्हतं त्यांना. पळतोय भरपूर पण वर कळत नव्हतं. त्यामुळे आजपर्यंत हे तर राहिलं. सगळ्या गाड्या हिकडे वरनं खाली आल्यानंतरच कळलं म्हणजे बैल पळतोय हे कळलं. त्यानंतर पैर व्हायला लागलं. हो पैर. आता कालचा पायरा कसा केलता? कालचा पायरा सहज असं बसल्या बसल्या संध्याकाळी पायरा झालता आदल्या दिवशी. आम्ही काल पळणार होतो दुशाला, ती नियोजन कॅन्सल केलं अचानक. मग म्हणलं याला आदत आहे, म्हणलं मैदान चांगलं आहे, म्हणलं गाडी राहील तिथं, म्हणलं 100%. बसल्या बसल्या फोन केला वासरवाल्याला, फोन केला त्याला, वासरवाल्याला फोन केला. आयला म्हणलं असं असं नियोजन आहे पळायचं. तर तो म्हणला आयला बघूया, म्हणला सांगतो, म्हणला तुम्हाला आमची परिस्थिती नाही, आता तुम्हाला उघड सांगाय म्हणला मायापाशी चिट्ट्या टाकायला पैसे नाहीत म्हणला. बरं ठीक आहे म्हणलं, असं करा म्हणलं, तुम्ही 1 टाका आम्ही 1 टाकतो म्हणलं. बरं ठीक आहे म्हणलं, चालतंय या म्हणलं. होय म्हणला तो. त्याच्यावर काल तिथं पळलो आम्ही. म्हणजे ती दोन्ही चिट्ट्या कशा लागल्या काय? ती दोन्ही चिट्ट्या आमची लागली 1 नंबर तासावर, त्यांची लागली तिकडे 7 नंबर तासावर. बर. मग परत तिथं दुसरी चिट्टी एखादी घेतली. म्हणजे तिथं त्याचं कुठं गुलाल बिलाल काय कसं कुठं बघितलं ती वासरू पळते म्हणून तुम्ही आता फोन लावला असेल ना त्याला? ह्याच्या आधी बी गाडी पळली होती ना आपली माळशिरस मध्ये. गट काढला होता आणि सेमीला कडन लागलं. काय वासराचं नाव द्या? डंबरू. कुठलं? निमसाकरचं डंबरू. SK ड्रायव्हरचं. बर. मग ते तिथे गेलं 1 नंबर केल्यानंतर आता काय म्हणजे विषय काय झाला? परत हाणायची गाडी का पुढे? बघूया, हाणायची अजून एकदा गाडी ती. बर. ड्रायव्हर बैलाचं आता खालची उडी तर तुम्ही म्हणजे सगळ्या उडीला खालच्या कुणाला पण तासा लावेल असं बैल आहे. आता कसं नियोजन काय? गाडी टाकायला लागते कशी टाकायला? गाडी टाकली होती बैला. म्हणजे खाली चांगल्या बैलाला तासा लावती. काय करता येईल? बैलाला काय नाही, बैल खालनं सुटतानाच हातात धरावं लागतं. आधीच धरून थांबायचं बैल, सोडताना हातात पीप लावायचं नाही, काय नाही. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे, आम्ही कोणताच बैल मारत नाही, गरम करत नाही, अजिबात नाही. त्या बैलाला तर काहीच करत नाही, कसलाच करत नाही. चालवीत घेऊन जाताना मोकळा घेऊन जायचं, खाली घेऊन जायचं. पोरा एखादा हाणायला तर त्याला लांब लावायचं, बाबा हाण नको, हायासोबत राहा. जर समजा 1 नंबरला तर 1 नंबरला बैल काल केलाच 1 नंबर, तर असं नरमादी गाडी पळली पाहिजे का? ह्याच्या जोगाचा बैल दिला म्हणजे ह्याच्या जोगात जर पायरा झाला तर काय अडचण येऊ शकते का? गाडी पळताना नरमादीच पळाली पाहिजे. खालनं एकानं काढली पाहिजे, वर एकानं लावली पाहिजे. दोन्ही बी सेम असली तर मग खालनं दोन्ही बी लई पडणार, वर तोंडाला थोडी कमी आहे. आता टॉप 10-12 बैल पळती ती, नाव घ्यायची नाही कोणा. त्या 10-12 बैलात जर बैल घातला काय वाटतंय? 1 नंबर होऊ शकतो? 100% 1 नंबर करून दाखवणार. म्हणजे टॉपच्या बैलाला कुठल्या जातात हे कसं? नाही टॉपचाच बैल बैलाची, पण जेवढी 10 नंबरात आता चालू फायनल मध्ये राहते कंटिन्यू बैल, तर त्या बैलात बैल घातला की 100% आपण नंबर करून दाखवणार 100%. बर.
काय मागणी बिगणी आता काल 1 नंबर केल्यापासून कितीचा लोकांचा फोन वगैरे आलं काय तुमच्या आता ह्या माणसाला तर मागू शकत नाही तुम्हालाच फोन करणार ड्रायव्हर कुठल्या गाडी बसला मूल ती भारत द्यायचा का वगैरे काय मुंबईलाचे भरपूर आले ते आणि कराड सातारा साईडचे पुण्यातले पण 200 लोकांचा फोन आला. काय म्हणले कितीपर्यंत काय काय मागतच होती चांगल्या पैशानं. काय 12, 12.5, 13, 14 लाख रुपये केलेत रात्री. आयला म्हणलं शेट नादासाठी त्यांनी बैल घेतला, वासराचा बैल केला. आता सगळी जण आबत आहेत त्यासाठी. ह्या भागात बैल नव्हता, शर्यतीचा पहिला बैल आहे. बरं आता ह्या साईडला मित्रांनो बघू शकता टीम आहे त्याच्या मागची. तर कसं नियोजन असतंय महाराज काय काय सांगचाल म्हणजे बैलाबद्दल आता ही इतकी टीम म्हणजे एका बैलाच्या मागे येणं म्हणजे काय काय गोळा करून आणायला लागते कसं. बैल कायम चांगला पळतो आणि बैल खूप दिवस अंधारात होता पैऱ्या वाचून. बैलासाठी आम्ही सर्व टीम खूप मेहनत घेतो. पण बैल काय झालं, बैलाला पायऱ्याची अडचण यायची. मोठ्या पायऱ्यात बैल पळला नाही, तर मोठ्या पायऱ्यात बैल पळला असता तर महागच तो टॉपच्या पायऱ्यात गेला असता, वरच्या पायऱ्यात खेळला असता बैल. पण कायम 2 नंबर 3 नंबर बैल घालून वासर घालून आम्ही गुलालात राहिलो. बैल जिद्दी आहे, बैल पळतो. म्हणजे मित्रांनो 1 नंबरच्या बैलाला घालून ही उजेडात नाही आला बैल. ही बारकी बारकी वासर घेऊन ही बघू शकता टीम आहे, बोलणार नाहीत. काय सांगचाल बैलाबद्दल. काय नाही, बैल 1 नंबर आहे. काल सुट्टीला मी बी सुट्टी करतो त्याची. हा एक हातावर बैल नुसता असं धरून उभा आहे, कोणी मागे नाही काय नाही ना काय नाही ना काय नुसता असं जागेवर सोडून द्यायचा. बरं त्या दिवशी 1 नंबर केला काय काय म्हणजे इथं कसं होतं वातावरण तुमचं. 1 नंबर 1 नंबर. आमच्या ह्या भागात आमच्या मोहोळ तालुक्यात माळा तालुक्यात 1 नंबर करणार बैल एवढा. 1 नंबर करणार म्हणजे 1 नंबरच्या आशेने तुम्ही गेला नसतं मला वाटतं. नाही आम्ही आपलं काय होईल ते होईल गट तर निघला बाद झाला. बरं बाबा काय सांगचाल बैलाबद्दल, काय कसं बाबा वातावरण कसं आहे किंवा लोकांना तुम्ही पोराशनी म्हणत होता का कशाला बिनकामाशी. नाही म्हणलो ना मी म्हणाजून मी सांभाळतो भरपूर. पळवायचं काम तुम्ही करा असं. मारतो नाही मारत, सगळ्याला मारतंय तुम्हाला नाही मारत. नाही वैरणी टाकता 2 दाव्यानं असतच ना ती वैरणी टाकायची माझ्याकडे असते. बाया बी वैरण टाकत्या, सगळीच घरभर राबवत. बाया खुराक चारते त्या. म्हणजे मारत नाही फक्त बाहेरच मारतो. हा बाहेरच असत. एवढा मार का बैला पण घरी नाही घरी नाही, बारक्या पोराशनी. बारक्यापासून. बरं तुम्ही उलट म्हणत होता प्रोत्साहन देताय पोराशनी. नाही उलट कसं आहे माहिती का, नाही पळाला किंवा आपली गाडी नाही बसली ना बसू द्या, आज न उद्या बसणार मी वैरण खचून टाकतोय. त्याला ताकद आल्यावरती पळणारच आहे म्हणलं. बर म्हणजे नशिबात असेल तर त्याला पैर लागला पाहिजे. पण ना पळाला किंवा गाडी फेल झाली कधी कोण रागावलं नाही. त्याच्या नशिबानं कावा उलगडा होईल तेव्हा होईल असं जा. म्हणजे किती मैदान मार खाल्ली आता एवढं माहित नाही किती मैदान, इतकी मैदान मार खाल्ली पण त्याला कधी रागावलं नाही, काय नाही त्याची हिडसाड नाही केली. नाही तसं काय केलं. मला की एकदा मला इकून टाकू त्याच्या अंगावर पळतच गेला इकाच म्हणलं. ही बैल इकाच म्हणलं असं काय करत ना पळतच गेला अंगावर असं मारायला. एकाच म्हणलं की टपरी झाली त्याची. म्हणजे आता काय असं बोलल्याला कळतंय त्याला. 1 नंबर केला काल, काय वाटलं घरच्यांची खुशी काय होती. उलट आनंद झाला सगळ्याला. वाटत होतं 1 नंबर होईल. म्हणजे आम्हाला कसं आहे यांचा फोन आल्यावरच कळणार ना, तोपर्यंत काय नाही. नव्हता तुम्ही पोरांसंग मोबाईल असते ना, घरी मोबाईल नसतो. असं परिस्थिती कशी आहे घरची काय. बरे आपली मध्यम चांगली आहे. तर सुट्टी मेकर किंवा त्या मागची टीम आहे, काय सांगताल बैलाबद्दल. बैलाबद्दल सांगायचं तेवढं थोडे आहे बघा. आम्हाला बैलानं म्हणजे अंधारात असताना सुद्धा बैलानं साथ दिली आणि पोरांनी सगळी टीम आहे का आमची, त्यांनी बी भरपूर म्हणजे कष्ट घेतलं आणि त्यातनं त्या दिवशी 1 नंबर करून धावला. 1 नंबर झाला. हा काय सांगताल तुम्ही. आणि त्याच्या मागं बैलाच्या मागं बरं का ड्रायव्हरचं बी कष्ट भरपूर आहे. आणि ड्रायव्हर म्हणजे असं आहे की कोणाची गाडी असू द्या, ड्रायव्हरनं भली बैल घडवली ती. शारदा पाटलीला चंद्या दिलता का, त्या चंद्याला ड्रायव्हरनं म्हणजे सापटी घालायचो त्या मालकाला माहित नव्हती. तुकाराम बेलदर म्हणून जोडीदारच आहे आमचं, म्हणजे वयस्कर माणूस आहे, त्यांना सापटी घालायची माहिती नव्हती. ती बैल सुद्धा ड्रायव्हरनं घडवला, ड्रायव्हरनं पळवला. मग चांगल्या टॉपच्या ड्रायव्हरकडे गेला, लगे मोठ्या ड्रायव्हरनं लगे उचलतात ना. मग ह्या ड्रायव्हरचं नाव लगे डिलीट. ह्या ड्रायव्हरनं कवा म्हणजे जायला आपल्याला हे करते असं नाही. कोणचा बैल असू द्या हातात घेतला की त्याला घडवणार 1 नंबर पर्यंत नेणार का तर नेणारच. बरं आता मित्रांनो मी पण बघत असतो बारा ड्रायव्हर की
आतापर्यंत कधी कोणाला नडवलं नाही, एखाद्यानं म्हणलं बाबा गाडी हाना तर हाणतंय, म्हणजे कुठली पण गाडी असू द्या, म्हणजे असं आजकाल ड्रायव्हर बघा मोठे मोठे गाडी हाणते ती, आणि कधी असं म्हणलं पण नाही की मला एवढं द्या तेवढं द्या, दिल तेवढं घेणार माणूस. आणि म्हणजे बैलाला ड्रायव्हर असल्यावर म्हणणार डायरेक्ट गाडीत बसायचं, बाकी ड्रायव्हर हे माणूस अगदी सापती बसणं कसा झोपलाय ती पण बघत असतोय. बरोबर आहे. सगळं म्हणजे ड्रायव्हरलाच करावं लागतंय. तुम्हाला सांगतो, पाणी ड्रायव्हरनं करायचं, खाली न्यायचं, हार पोराव चाला, ही करावं लागतंय, ते करावं लागतंय, सगळे ड्रायव्हर सांगतात. आणि ड्रायव्हरनं खरंच म्हणजे चांगली चांगली बैल घडवली ती. राणा तुम्हाला सांगतो ड्रायव्हर पैसे पळत होता, चंद्या पळत होता, कलावती बंडगर म्हणून आमच्यातले त्यांचा सांबा पळत होता, परत नाही रुपया म्हणून बैल पळत होता, रुपया पळत होता, परत नाही ह्याचा बाब्या, आपला काय नाव रे बर ठीक आहे, बाब्या सुद्धा पळत होता. तर बघा बघू शकता मित्रांनो, ही टीम आहे, बोलणार नाही ती पोरं नवीनच म्हणजे हे होते भीती ती, पण टीम महत्वाची, मजबूत पाहिजे, आणि ही तर टीम महत्वाची. कसं असतं बैला म्हणजे रतीब खात नाही, म्हणजे असं खात नाही, असं गोळ करून मग लाडू करावं लागतं, मग चारावं लागतंय. मग एका हातानं बैल धरती ती, एका हातानं चारती. तुम्ही करते ती? हा, आमचीच करते, सुनच करते. बर, काय 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 बैलाला नियोजन कसं असतं, किंवा बैलाचं नियोजन म्हणजे कसं, उठल्यानंतर सगळ्यात अगोदर इकडे यायचं, त्याच्या खालची साफसफाई करायची, जागा चेंज करायची, तिथनं परत खुराक भिजाय घालायचं, खुराक भिजाय घातल्यानंतर गोळ करावं लागतात व्यवस्थित. ते असं ठेवल्यानंतर खात नाही, त्याला गोळ करायचं, मग नंतर चारायचं, नंतर पाणी दावायचं, त्याच्यानंतर त्याची वैरण. जर त्याच्या पुढे कोण नवीन माणूस गेला तर ती भेलं जाते, भेल्यामुळे पुढच्या माणसाला वाटतंय की मारतंय काय की बाबा, पण ती मारत नाही, ती कोणालाच मारत, लेडीजला कोणच्याच मारत नाही, ती एवढी लहान मुळे त्याच्या कडेने जातात पण मारत नाही. ती मोठी लोक आहे, ती जवळनं गेली, गडी माणूस गेली की त्याला भ्या वाटते की मारते ती का काय. एक दोन बऱ्या मार खाल्ल्याला असल्यामुळे ती भ्याला जातोय, माणसांनाच फक्त भेटतोय. डेलीला मी त्यालाच खोराक चारते, सकाळ संध्याकाळ 2 टाइम खोराक माझ्याकडेच असतं, त्याचं वैरण पाणी सगळं माझी मीच बघते बायला. कालचा 1 नंबर झाला, म्हणजे वाटत होतो का आपल्याला 1 नंबर, तुम्हाला वाटत होतं? आम्ही गट पास केला, प्रत्येकच गटाला पास होतोय, ती पास गट पास झाला की वाटते की बाबा सेमी पण पास होईल, सेमी पण पास होते, पण असं कोणती तर कारण येतात की ती नडला जातोय, तिथनं पुढे ती काय पळू शकत नाही. पण ह्या वारीनं त्यानं गट पास केला, त्याच्यामुळं सगळ्याचे म्हणजे सगळ्याचीच मन त्यानं शांत केले. आजपर्यंत जी रुखरुख लागून राहिलेली 1 नंबर केल्यामुळे जी रुखरुख होती की बाबा आज जिकल उद्या जिकल, आज जिकल उद्या जिकल, ती त्यानं पूर्णपणे सगळ्याची रुखरुख बंद. आता तुम्ही आजूबाजूला माणसं असते किंवा ही बैलांना म्हणजे चुकीचं आहे असं वगैरे काय म्हणते का, म्हणजे आता बसल्यानंतर? नाही नाही, आजपर्यंत असं कोणाच्या तोंडातून ऐकायला माहेरचे वगैरे लोक म्हणते का कशाला बैलांना नवऱ्याला लागला? नाही नाही, आजपर्यंत नाही असं कोण काय म्हणलं. म्हणजे नादी नादो ज्याचे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोण कशाला कोणाला नाव नाही ती नाही, पण अख्खं बैलाचं सगळं तुम्ही बघता इथं, म्हणजे एवढा मोठा बैल आहे, भली घाबरते ती बैलापाशी यायला, तुम्ही सगळं नियोजन तुम्ही करता इथलं? हा, सगळं करते मी, घाबरत पण नाही एकतर बैलाला, आणि विशेष म्हणजे बैल मला काय करत पण नाही, न अलगूज न टाप टाकता मी त्याला खोराक चारते रोज सकाळ संध्याकाळ. जर ही दोघं सोडायला गेली तर अलगूज टाप त्याला टाकावं लागतो, पण मी बैल बसलेला जरी असला तरी पण मी खोराक चारते, मला ती काहीच करत नाही. बर, म्हणजे बैलाची आवड आहे तुम्हाला? बैलाची आवड पहिल्यापासून, पण आणल्यापासून असं काही नव्हतं, पण ह्यांच्या कामामुळे ही घरी थांबत नव्हतं. मग रोज ह्याचं उपाशी म्हणजे ह्याला खुराकच मिळाना गेलं ना. मग मी एक दिवस म्हणलं चारून तर बघावं आपल्याला जमतंय का नाही. मग चारलं तर ती खायला लागला, मग तेव्हापासून बघते मी. आवड ही त्याला ती मारायचं बंद झालं म्हणून आवड निर्माण झाली ना. तुम्हाला मारत नाही? नाही मारत. मित्रांनो बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, कालच्या 1 नंबरचा श्रेय म्हणलं तर माणिकरावला कन्नरखेडच्या, त्याच्यामुळे आपण उजेडात आलो. बर, त्यांना एक दिशा दावून दिली. तर मित्रांनो बघा, मागची टीम म्हणतो ना आपण, तसं घरची टीम पण महत्वाची आहे. अनेक लोक म्हणजे पुरुष लोक मैदानावर जाते ती, पण घरचं जे काम आहे सगळं किंवा बैलाचं सगळं नियोजन आहे, अगदी जर 8-10 दिवसात आपण मैदानावर काढतोय, पण 6 दिवस जे बैलाला जपलं जातं, मैदानावर गेल्यानंतर तुम्ही बघत असेल, पण मैदानात घरचं महत्वाचं आहे गोष्ट. जर बैल घरी जर व्यवस्थित त्याला टाइम टू टाइम नसेल तर ती कसा 1 नंबर करणार किंवा कसा सेमील राहणार? नाही, घरचे सगळे आपत्ती ना, सगळं टाइम टू टाइम असतं घरचं, म्हणजे आपलं लक्षच नसतं ते जास्त करून, घरचेच बघते सगळे. ओके मित्रांनो, बैल खूप चांगला आहे, आणि जर त्याला चांगला बैल भेटला तर मला वाटतं कुठल्या पण मैदानावर 1 नंबर करू शकतो. आता राहिलं सराव काय करता, सराव काय देता? घोड्या संघ सराव घेतो. घोड्या संघ रेसल म्हणजे काटवाडी घोडं? हा, काटवाडी. आणि टायराला पण? टायराला पण
टायराला पण आहे इथं रानात व्यायाम घेतो. व्यायाम महत्वाचा. व्यायाम इथं घरी असल्यावर मीच घेतो 2-3 दिवसाला व्यायाम मीच घेतो. पाहुणे अवताला पण अवताला घोड्याला सगळं मीच करतो. टायरला हाणायचा पोहणी टाकायची. आमचा काय घोडा परत घोडा आहे. बालाजी ड्रायव्हरचा घोडा आहे काटेवाडी. त्याला बोलवायचं आपलं डिझेल टाकतो ये म्हणलं की ते आपलं येतो घेऊन फेर त्याचं. तुमचा घोडा ड्रायव्हर काठीवाडी घोडा माझा. म्हणजे तुम्ही फेर टाकाय की आपलं का लग्नात पण असते? मेन कारण हीच बैल आहे. ह्याच बैलासाठी खास घोडा आणलाय. नाशिकला जाऊन 8 दिवस तिथं राहून घोडा पळताना बघून तिथून घोडा घेऊन आलोय. बर काटवाडी आता ह्याच बैलाला सगळ्यांनी कमी समजले आणि ह्याच बैलाला मी सगळ्याला मारणार. तेवढ्या कारणासाठी काठवाडी घोडा आणलाय. बर. आमचा बैल अंधारात होता. पहिली गोष्ट ह्या बैलाने 5 फायनल केल्या, पण एकही युट्यूबर किंवा ऍडव्हर्टाईज वाला किंवा काही कोणच आलं नाही ह्या बैलाकडे. एकमेव असा माणूस आहे धनाभाऊ की त्यांनी आम्हाला तुमचं गाव कोणत्या भागात येतं, आमच्यापासून किती किलोमीटर आहे हे सगळं विचारून आम्हाला एक फोन न करता ते आमच्याकडे स्वतः इथं हुडकत आले ते काय, आणि आमच्यापासून ते चांगलं 150 किलोमीटरच्या अंतरावर राहतात. त्याबद्दल त्यांचं आम्ही मनापासून आभार करतो. आणि आमचा बैल त्यांनी उजेडात आणला त्याबद्दल देखील त्यांचं धन्यवाद. इथून पुढे बी उजेडात आणावं युट्यूब मार्फत.